नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. अधिक महिना म्हणजे अत्यंत पुण्यदायी आणि भक्तीचा महिना. या महिन्यामध्ये केलेली सेवा, दान, जप, व्रत आणि पूजेला अनेक पटीने फळ मिळतं असे आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, पण आपल्याला माहिती आहे का की या अधिक महिन्यामध्ये एक अतिशय सुंदर गोष्ट करत असतो, एक भावनिक क्षण असतो. तो म्हणजे भावनिक अशी एक परंपरा आहे, ती म्हणजे लेकीने आईची ओटी का भरावी. लेकीने आईची ओटी भरणे म्हणजे काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये हे आज आपण खास असं जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. लेकीने आईची ओटी कधी भरावी, ओटी कशी भरावी, ओटीच्या साहित्यामध्ये काय काय घ्यावं, त्यामागचे धार्मिक महत्त्व काय आहे, त्यामागील भावनिक कथा काय आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये विशेष असं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि या सेवेचे पुण्य किती मोठे मानले गेले म्हणून या व्हिडिओमध्ये नक्की बघा. अधिक महिना म्हणजे काय? अधिक महिन्यामध्ये केलेली सेवा कधी खाली जात नाही. हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक अतिशय महिना येतो. तो म्हणजे त्यालाच आपण अधिक महिना किंवा अधिक मास किंवा धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या धोंड्याच्या महिन्याला मलमास धोंड्याचा महिनासुद्धा म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यामध्ये आई वडिलांची सेवा, दानधर्म केल्यास, विशेष सेवा केल्यास खूप पुण्यदायी फल मानलं जातं. या महिन्यामध्ये केलेले प्रत्येक चांगले कर्म भगवान विष्णू हे स्वतः स्वीकारतात. लेकीने आईची ओटी का भरावी, तर मित्रांनो, आई म्हणजे आपल्या आयुष्यातील पहिली देवता, जिने आपल्याला जन्म दिला, लहानांचे मोठं केलं, स्वतःच्या सुखाचा त्याग करून मुलांचे आयुष्य घडवलं. त्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्या आईची ओटी भरावी. अधिक महिन्यामध्ये लेकीने आईची ओटी, सुंदर अशी ओटी भरावी अशी परंपरा आहे. असं म्हणतात की ज्या लेकीने श्रद्धेने आईची ओटी भरली, तिच्या संसारामध्ये कधीही कुठली कमतरता राहणार नाही. तिच्या संसारामध्ये लक्ष्मी कायम राहते. एक कथा आहे आईच्या ओटीचे महत्त्व काय. खूप वर्षापूर्वी एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण अत्यंत संस्कारी मुलगी राहत होती. लग्नानंतर ती सासरी गेली. संसारात अनेक अडचणी आल्या. घरात पैशाची कमतरता, नेहमी तिला चिंता आणि दुःख वाटत असे. एक दिवस अधिक महिना आला. गावातील स्त्रिया म्हणाल्या, या महिन्यामध्ये मुलीने आईची ओटी भरायची असते. त्या मुलीने आईची ओटी भरली तर भगवान विष्णूची कृपा त्या मुलीकडे म्हणजे मुलींवरती राहते. पण मुलीकडे ते करण्यासाठी पैसे नव्हते, महाग वस्तू नव्हत्या. तरी तिने प्रेमाने थोडंसं हळद, कुंकू, तांदूळ, एक नारळ आणि छोटीशी साडी घेऊन आईकडे गेली. आईसमोर ओटी भरताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आई, माझ्याकडे जास्त काही नाही, पण तुझ्यासाठी माझं प्रेम आहे आणि आशीर्वाद घेण्यासाठी आले. आईने तिला मिठी मारली. आईने मनापासून तिला मिठी मारली आणि आशीर्वाद दिला. आणि आई म्हणाली, बाळा, वस्तूची कधी किंमत नसते, किंमतपेक्षा भावना मोठी असते. असं म्हणतात